भागात एकदा आले ते आमदार एसपीनी पीआयला सांगितलं जाऊन नोटीस द्या, ही भाषा व्यवस्थित वापरा म्हणून. ते पीआय गेले आणि ते नोटीस दिली. नोटीस दिल्यावर ते म्हणजे असल्या नोटिसा फार बघितल्यात, असलं काही नाव नाही त्या नाही. तो पीआय फार हे होता, कडक होता. त्याने पीआयला काही दम दिल्यावर पीआयने दम दिला, बाहेर या तुम्हाला दाखवतो म्हटले, या वर्दीची काय ताकद आहे. मग ते आतल्या खोलीत गेले, आतल्या खोलीत गेले. महाराष्ट्रभर या लोकांनी फिरून हिंदू आणि मुस्लिम जाती जातीमध्ये तणाव कसा निर्माण होईल, महाराष्ट्रातल्या लोकांच्यात अस्वस्थता कशी निर्माण होईल, हे जाणीवपूर्वक करण्याचं काम यांनी केलं. कारण त्यांच्या लक्षात होतं की उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे आणि शरद पवारांच्या मागे आपण त्या दोघांचे पक्ष फोडले म्हणून फार मोठी सहानुभूती आहे. ती सहानुभूती मोडण्यासाठी बाकीचे प्रश्न वाढवले पाहिजेत, या उद्देशाने महाराष्ट्रात काही प्रश्न जाणीवपूर्वक वाढवण्यात आले, पेटते ठेवण्यात आले आणि जाणीवपूर्वक या दोघांना सहानुभूती संकलित होऊ नये, एकत्रित होऊ नये याची जाणीवपूर्वक व्ह्यू आखणी ही मागच्या 8-10 महिन्यापासून करण्यात आली. मी आपल्याला एवढंच सांगेन की महाराष्ट्र हा स्वाभिमानी लोकांचा महाराष्ट्र, लढणाऱ्यांच्या मागे उभा राहणारा महाराष्ट्र. शरद पवार साहेबांचा पक्ष फुटला, आमच्यातले सगळे निघून गेले, शरद पवार साहेब एकटे उभे राहिले आणि आम्ही काही मोजकीच लोक त्यांच्या मागे होतो. आम्हालाही सांगायचे कशाला या नादाला लागतंय, आपलं सत्तेत जावा, विषय संपवा, फार भानगडी करू नका. मी म्हटलं की प्रामाणिकपणा आणि निष्ठा याला फार महत्व असतं. पैसा आणि सत्ता आणि संपत्ती याला फार महत्व नसतं, ती येते आणि जाते. पण एकदा निष्ठा ढळली, एकदा सत्व गेलं की माणसं परत दारात उभं करत नाही. असं करायला नको, पण त्या सगळ्यांनी केलं. आज निवडणुकीत प्रत्येकाला निवडून येताना प्रचंड खस्ता खावायला लागायला लागले. आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्हाला ही विनंती करायची की ही लढाई विचारांची आहे. ही लढाई ही धनशक्ती विरोधी लोकशक्तीची आहे. शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब सर्वांना त्या ठिकाणी अनुभव आहे. ज्यावेळेस संवादी यात्रेच्या वेळेस आदरणीय जयंत पाटील साहेब या ठिकाणी आले होते आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्यांनी सांगितलं होतं की ज्यांना या ठिकाणी 2019च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली आणि त्यांनी पक्षाचा विश्वासघात करून दुसऱ्या पक्षामध्ये त्यांनी उमेदवारी मिळवली आणि पृथ्वीराज साठे सारखा एक सामान्य कार्यकर्ता त्यावेळेस पक्षासोबत राहिला, निष्ठावान म्हणून त्या ठिकाणी राहिला. आणि त्यांनी ज्यावेळेस माझा असा उल्लेख केला त्यावेळेस मला या ठिकाणी अक्षरशः भरून आलं की एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान आदरणीय जयंत पाटील साहेबांनी एवढा भरभरून केला. एक जीवनामधलं सार्थक झाल्यासारखं त्या ठिकाणी वाटलं. या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या सर्वांनाच माहित आहे की गेल्या 5 वर्षामध्ये या राज्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण झालं, पक्ष फोडीचं राजकारण झालं आणि अनेक पक्ष फोडले गेले आणि त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेबांचा पक्ष त्या ठिकाणी फोडण्यात आला. आणि पवार साहेबांचा पक्ष फुटल्यानंतर आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसमोर एकच विषय होता की काही जरी झालं तर पवार साहेबांच्या सोबत आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी राहायचंय. भलेही राजकारणामध्ये काही मिळेल किंवा नाही मिळेल याची कुठलीही तमा न बाळगता आदरणीय पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने त्या ठिकाणी राहायचंय. हा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला आणि सर्व छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी या मतदारसंघामध्ये
पवार साहेबांच्या पक्षाचं जाळं या ठिकाणी निर्माण केलं आणि हे निर्माण करत असताना या मतदारसंघाचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नाला घेऊन या ठिकाणी सातत्यानं सर्वसामान्य माणूस, शेतकरी माणूस, उपेक्षित माणूस याच्यासाठीचा लढा सातत्यानं त्या ठिकाणी दिला. मग पीक विम्याचे प्रश्न असतील, अनुदानाचे प्रश्न असतील, या सर्व प्रश्न घेऊन आम्ही सातत्यानं रस्त्यावर येऊन आंदोलन केली आणि सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं. या मतदारसंघामध्ये पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून ज्यांच्या कुटुंबामध्ये या ठिकाणी सत्ता आहे आणि हे सत्ता असताना या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाठीमागे राहून गेलेले आहेत. या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास या ठिकाणी झालेला नाही. आज पण या मतदारसंघामध्ये 27 वर्षांमधून या मतदारसंघातली जनता मोठ्या आशेनं त्या कुटुंबाकडे पाहत होत्या, परंतु सर्वसामान्य कुटुंबातून आदरणीय संगीताताई असतील किंवा मी असेल, आम्हाला ज्या वेळेस या ठिकाणी अल्पशी संधी मिळाली त्यावेळेस या मतदारसंघामध्ये काम करत असताना सर्वसामान्य माणूस, उपेक्षित माणूस हा केंद्रबिंदू समजून सातत्यानं या मतदारसंघामध्ये काम करण्याचं काम, या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाला आधार देण्याचं त्या ठिकाणी काम केलं. या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे आणि या राखीव मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाचे जे काही विकासाचे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी सोडले गेले नाहीत. मग खऱ्या अर्थानं सिंचनाचा प्रश्न आहे, तरुणांच्या या ठिकाणी रोजगारांचा प्रश्न आहे, महिलांच्या रोजगारांचा प्रश्न आहे. त्यांनी या ठिकाणी बोलत असताना सांगितलं की आपल्या हक्काचं पाणी कृष्णा खोऱ्यातलं 3 TMC पाणी या ठिकाणी आपल्याला मिळालं पाहिजे. याच्यासाठीचा लढा आम्ही सातत्यानं सभागृहामध्ये, सभागृहाच्या बाहेर या ठिकाणी सातत्यानं तो लढा या ठिकाणी उभा केला. कारण आपला हा मतदारसंघ, आपला हा बीड जिल्हा हा नेहमी दुष्काळाच्या छायेमध्ये सापडलेला हा जिल्हा आहे आणि या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर अनेक प्रश्न या ठिकाणी मागे राहून गेलेले आहेत. आणि आपण ज्यांना 2019च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील जनतेनं निवडून दिलं, 2019च्या निवडणुकीमध्ये ज्यांना आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली, मी आज मतदारसंघामध्ये गावागावामध्ये फिरत असताना अनेक लोकांच्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया मला त्या ठिकाणी ऐकायला मिळाल्या. 2019ची जी निवडणूक झाली आणि त्यावेळेस पासून ज्या बेपत्ता होत्या त्यावेळेस आताच त्या ठिकाणी मतदान मागायला त्या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही 5 वर्षामध्ये आमचे प्रश्न सांगायचे कुणाकडे, आमचे प्रश्न मांडायचे कुणाकडे, हा अतिशय दुःखदायी प्रकार या ठिकाणी या मतदारसंघाची जनता या ठिकाणी मांडत आहे. आणि आपल्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं हा कारभार चालवला जात आहे, ज्यांच्याकडे कुठलाच संविधानिक पद नाही असे लोक या ठिकाणी या मतदारसंघाचे कारभारी झाले आणि सर्वसामान्य माणसाला अतिशय तुच्छतेची, हीनतेची वागणूक त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोकांना त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो. एखाद्या गावातला जर डीपी जळाला तो डीपी देण्यासाठी पण लोकांना त्रास देण्याचं काम, रुग्णसेवेसाठी पण त्रास देण्याचं काम या ठिकाणी जे शेठचे ते या ठिकाणी करत आहेत. या मतदारसंघातली जनता त्यांच्या मनामध्ये हे सर्व सण आहे हे येणाऱ्या 20 तारखेला ते मतदानाच्या माध्यमातून दाखवणारच आहेत. परंतु या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने ते कारभार करत आहेत, या मतदारसंघातील जनतेची आयबळ काढणं, त्यांच्यावर जे नाही त्या पद्धतीची त्यांच्यावर अपमानित करून पाठवणं, अशा पद्धतीचं काम या मतदारसंघामध्ये शेठजी करत आहेत. त्यामुळे या मतदारसंघातली जनता हे खऱ्या अर्थानं एक वेगळ्या दडपणाखाली येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघातल्या जनतेचा श्वास मोकळा करायचा आहे. सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी आपला श्वास मोकळा करून आपलं काम मनमोकळेपणाने या ठिकाणी आमदाराला सांगता आलं पाहिजे. अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये आपल्याला करायचंय. राहुल भाई यांनी या ठिकाणी बोलत असताना सांगितलं, मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक कार्यकर्ता आहे. 2-2.5 वर्षामध्ये काम करत असताना कधीच जात, धर्म, पक्ष, पंथ न पाहता या मतदारसंघामध्ये प्रामाणिकपणे सेवा करण्याचं मी काम केलेलं आहे. माझा भविष्यामध्ये मी तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, कधी माझा 1 एकर 2 एकर मध्ये बंगला असणार नाही. अतिशय साध्या पद्धतीनं जीवन जगून सर्वसामान्य माणसासाठी माझं जीवन
समर्पित करण्याचं स्वप्न माझं या मतदारसंघाच्या प्रती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीचं या मतदारसंघाचं स्वप्न आहे, जे मतदारसंघामधले राहिलेले जे काही प्रश्न आहेत ते येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी आवर्जून काम करायचंय. मी या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना आपल्या सर्वांचं आदरस्थान संघर्ष योद्धा आदरणीय मनोज दादा जनांगे पाटील यांचं पण मनापासून या ठिकाणी खूप खूप त्यांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. ते माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्यांनी कुठलाही उमेदवार उभा न करता माझ्यासारख्या सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातून आलेल्या एका कार्यकर्त्याला या ठिकाणी सन्मानपूर्वक आशीर्वाद देण्याचं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला आशीर्वाद दिला, हे माझं या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाग्य समजतो. मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करत असताना या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन 18 पगड जातीतल्या लोकांना या ठिकाणी सोबत घेऊन आपल्याला या ठिकाणी काम करायचंय. आमचा पक्ष हा धर्मनिरपेक्ष असणारा पक्ष आहे. कधी जाती धर्मामध्ये कधी तेढ निर्माण करणारा नाही. आज आपण पाहतो की जातीमध्ये धर्मामध्ये या ठिकाणी त्यांच्याबद्दल बोलून समाजामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचं काम ज्या पद्धतीनं महायुती सरकार करत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या मतदारसंघामध्ये काम करत असताना एक चांगलं काम करायचंय. सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन हातात हात घालून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा आहे. हा विश्वास मला या ठिकाणी निवडणूक लढवताना हा शब्द या माझ्या मनामध्ये आहे. त्यामुळे मतदारसंघामधला येणाऱ्या काळामध्ये सर्व काम आपल्याला करायचंय, पण या मतदारसंघातली जे हुकुमशाही जी दडपशाही हे संपूर्ण नष्ट करायची, हे या ठिकाणी आवर्जून मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय. आणि मोकळा श्वास या मतदारसंघातल्या जनतेला मिळून द्यायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये आपला मान आपला स्वाभिमान हे अबाधित ठेवून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपला स्वाभिमान राखण्याचं काम, आपल्याला सन्मान देण्याचं काम हे माझ्या माध्यमातून करण्याचं प्रामाणिक वचन या बैठकीच्या या सभेच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि मी या ठिकाणी देवीचा भक्त आहे, आई योगेश्वरी देवीचा भक्त आहे. येणाऱ्या काळामध्ये काम करत असताना कधीही जात धर्म पक्ष न पाहता सर्वसामान्य माणूस माता भगिनी हा केंद्रबिंदू समजून येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करून दाखवेल. इतर मतदारसंघाला पण हेवा वाटेल की केज मतदारसंघातला जो आमदार आहे तो प्रामाणिक आहे, सर्वसामान्य माणसाचा आवाज आहे. अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये करू आणि या मतदारसंघातले जे काही प्रश्न राहिलेत ते सभागृहामध्ये मांडून त्याला या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम या मतदारसंघामध्ये करू, एवढाच विश्वास या प्रसंगी देतो. आणि मी आपल्याला या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद मागत असताना एक सर्वसामान्य माणूस म्हणून एक सर्वसामान्याचा प्रतिनिधी म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रामाणिकपणे या मतदारसंघाची सेवा करेल असा विश्वास या प्रसंगी